नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची घोडदौड अतिशय वेगानं सुरू आहे. मग ते इन्फ्रास्ट्रक्चर असेल, उद्योगवाढीसाठी असेल, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट बाबत परवाच आपण बातमी वाचली, शेतकऱ्यांचे विषय असतील, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळं नुकसान झालं त्याचा पंचनामा असेल, आणि त्याचबरोबर गावागावामध्ये सोयीसुविधा पोचवणे, अशा अनेक विषयावर हे सरकार अतिशय गतीनं काम करत आहे. महायुतीच्या या सरकारच्या माध्यमातून एक अभिनव योजना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास कार्यक्रम या अंतर्गत समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून एक योजना ग्रामपंचायतींसाठी आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे की या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याला 76,80,00,000 रुपये एवढा मोठा निधी, महाराष्ट्रातला सर्वात जास्त निधी कोल्हापूरला मिळालेला आहे. मी या कामी सहकार्य केल्याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा, त्याचबरोबर या विभागाचे समाज कल्याण विभागाचे मंत्री आदरणीय नामदार संजयजी शिरसाट साहेब, आपले सहकारी आणि आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र चंद्रकांत दादा पाटील, आपले पालकमंत्री प्रकाशराव जाबिडकर यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की एवढी मोठी योजना, एवढा मोठा निधी कोल्हापूर जिल्ह्यासाठी त्यांनी देऊ केलेला आहे. ही योजना कशासाठी आहे तर आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये जे काही वीज असते, सार्वजनिक वीज ज्याला आपण म्हणतो, रस्त्यावरचे पथदिवे आपण ज्याला म्हणतो, हायमास ज्याला आपण म्हणतो, ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणाऱ्या सर्व सार्वजनिक विजेच्या व्यवस्थेचं जे बिल असतं ते ग्रामपंचायतीनं भरायचं असतं. परंतु ग्रामपंचायतचं उत्पन्न हे तेवढ्या मोठ्या प्रमाणात नसतं. परिणामी अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे लाईटचे पोल उभे राहिलेले आहेत, हायमास उभे आहेत, स्ट्रीट लाईट्स उभे आहेत, परंतु बिल न भरल्यामुळं ते सध्या बंद अवस्थेमध्ये आहेत. मोठ्या प्रमाणात सर्व ग्रामपंचायतींची वीज बिलाची थकबाकी आहे आणि ही थकबाकी जर आपण आकड्यात बघायला गेलं तर हजारो करोड रुपये आहे. प्रत्येक ग्रामपंचायती या सातत्यानं गेले 3 वर्ष मी पाहतोय की आमच्या विजेचं बिल माफ व्हावं किंवा आम्हाला सवलत मिळावी यासाठी ते विशेष प्रयत्न करतायत. परंतु MSEB महावितरण एक वेगळी स्वायत्तता संस्था असल्यामुळं, त्यांना त्यांचा खर्च चालवायचा असल्यामुळं त्यांचे सगळे उत्पन्नाचे स्रोत जे आहेत ते या वीज बिलाच्या माध्यमातून निर्माण होत असतात. आणि या सगळ्यावर एक तोडगा म्हणून, एक उपाय म्हणून आपल्या महायुतीच्या सरकारनं मोठ्या प्रमाणात रिन्युएबल एनर्जीकडे वळण्याचा आता सुरू केलेला आहे. मग यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे ग्रामपंचायतींमध्ये सोलरच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या स्ट्रीट लाईट किंवा हायमास दिवे उभे करावे, अशा पद्धतीची ही योजना आहे.